GBS अर्थात गोयल एंड बॅरी सिंड्रोम या दुर्मिळ आजारांना आता अकोल्यात धडक दिली आहे। या आजाराचे 5 रुग्ण जिल्ह्यात आढळले असून त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहे। एक रुग्ण व्हेंटिलेटरवर असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली। हा आजार संसर्गजन्य नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही। योग्य काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाने केलं आहे। रुग्ण आढळल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे। सध्या राज्यभरात GBS आजाराचे थैमान सुरू आहे। पुण्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये या आजाराचे लोण पसरले। अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात GBSच्या 5 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली। यातील 4 रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार केले जात आहे। एका रुग्णावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। या रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेला आहे। या रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं। या आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे। या आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। हा आजार कोरोनासारखा संसर्गजन्य नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये तर खबरदारी घ्यावी। योग्य काळजी घेतल्यास GBS आजारापासून आपण दूर होऊ शकतो। बाहेरचे खाद्यपदार्थ खाल्ल्यास तसेच बाहेरची पाणी पिल्यास GBSची लागण होण्याची शक्यता जास्त असते। अचानकपणे हातापायात अंगात अशक्तपणा जाणवत असेल किंवा कोणतीही लक्षणे आढळल्यास अंगावर न काढता त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा। तसेच जास्त काळ आलेला ताप, खोकला, उलट्या, जुलाब असा त्रास झाल्यास त्वरित चाचण्या करून घेण्यात यावा। वैद्यकीय सल्ल्याशिवाय कुठलेही औषधोपचार घेऊ नये अशा सूचना देण्यात आलेल्या आहे। या आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, नागपूर।